सप्रेम सस्नेह जय महाराष्ट्र महाराष्ट्रभरातून पाहणाऱ्या तमाम शिवसैनिकांना आज एक मेजवानी देतोय आणि एक अशी तुम्हाला अलभ्यलाभ दर्शन घडवतोय. ही माणसं नाही आहेत, हे हिरे आहेत शिवसेनेचे. आज शिवसेना भवनाच्या बाहेर उभा आहे आणि शिवसैनिकांना तुम्हाला काहीतरी जुनं पाहायचं असतं, जुनी माणसं पाहायची असतात, ज्यांनी शिवसेना घडवली, बाळासाहेबांच्या सोबत उभे राहून ज्या माणसांनी शिवसेना वाढवली, शिवसेना संघर्षामधून उलवली, ती शिवसेनेचे हे पहिले शाखाप्रमुख ती फळी. माझ्यासोबत मयेकर काका आहेत, अप्पा चव्हाण काका आहेत. यांच्या अनुभवांपुढे आम्ही खुजे ठिंगणे यांच्या अनुभवांविषयी मी काहीच बोलणार नाही. मी थेट त्यांच्याशी बोलीन आणि त्यांनाच बोलतं करीन. थोडंसं आम्हाला तुमच्या त्या काळाबद्दल सांगावं, बाळासाहेबांच्या त्या भारलेल्या विचारांबद्दल सांगावं, कसे तुम्ही शिवसेनेमध्ये आलात, शिवसेनेचे आपण शाखाप्रमुख राहिलात, त्या काळातले शाखाप्रमुख राहिले आणि आजही तुमच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला तीच प्रेरणा मिळते. आजही तरुण व्यक्तिमत्व ही अशीच असतात, विचारांनी तरुण व्यक्ती. बघा ना, शिवसेना संघर्षामध्ये आहे, शिवसेना कठीण काळामध्ये तर आपण सारे बाहेर आलेला आहात. हेच असतं प्रेम. बोला. शिवसेना प्रमुखाने 19 जून 1966 साली शिवसेनेचा नारळ फोडला आणि तो नारळ शिवाजी पार्कात फोडलेला आहे. अगदी त्या टायमाला ही सूचना करणारे बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे, आज त्यांचा पुतळा पोर्तुगीज चर्चमध्ये आहे. होय. त्यांची प्रेरणा घेऊन बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेना प्रमुखांनी प्रबोधनकार ठाकरेंना विचारलं की आता आमची चिन्ह काय असेल, आमचं चिन्ह काय असेल. त्या टायमाला प्रबोधनकार म्हणाले, अरे तू तर वाघासारखा आहेस, मग तुझं चिन्ह काय असेल, वाघच असेल. अरे वा वा. आणि वाघाचं चिन्ह झालं. आज त्या टायमापासून बाळासाहेबांनी ज्या ज्या वेळेला निवडणुका लढवल्या, त्या टायमापासून पहिली जी निशाणी आपलं जे 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 आपलं हे होतं, चिन्ह होतं, ते चिन्ह मशालच होतं सुरुवातीचं. हां. त्याच्यानंतर धनुष्यबाण झालं, त्याच्यानंतर आपलं ढाल तलवार होती, आणि त्याच्यानंतर धनुष्यबाण ते कंटिन्यू होतं. वामनराव आज ओगवच्या शिलेवर पहिली पोटनिवडणूक वामनराव माडे 1970 साली. वामनराव माडी 1970 साली पहिली पोटनिवडणूक जिंकली. कुठल्या देशाची? ओगवच्या सूर्यावर. म्हणजे धनुष्य तेव्हाही नव्हतं. नाही. म्हणजे धनुष्याशिवाय शिवसेना निवडणूक लढवू शकत नाही असं नाहीये. नाही. आणि त्या टायमाला ते आमदार झाले, पहिले आमदार या महाराष्ट्रातले आणि या मुंबईमधले. 10 पक्षांचा त्यांना पाठिंबा होता आणि बाळासाहेब बोलले 10 पक्षाचं रावण आहे समोर, त्याला उडवा, उडवून टाक. ते त्याच्यातले सजा झाली होती. तसं नाही बोलत. हे तुरुंगवास भोगलेले आमचे तुरुंगवास भोगलेले मला माहिती नाही आपली ओळख झाली होती. आपण शंभरानंद आपण भेटलो होतो. ही माणसं आहे, ही टीम आहे जिच्यातून शिवसेना घडत गेलेली आहे. ही सगळी टीम आहे ती. अरे हे बघा, ही रत्न आहेत सगळी. काय शिवसेनेचा प्रवास कसा घडला हा? साहेबांच्यामुळे आम्हाला प्रवास कसा घडलेला का आठवतच नाही आता. इतका फास्ट घडला प्रवास आणि त्याच्यामध्ये आम्ही एकदम बिंदास होतो. सगळा हिंदू धर्म, हिंदू माणूस, हिंदू बायका सगळ्या हे होत्या, काय सुरक्षित होत्या. पण आता जो काळ बदलला आहे त्याने असं वाटतंय की आपण आता कुठल्या देशात आहोत, पाकिस्तानात आहोत का इराणमध्ये आहोत का कुठे आहोत. दिवसाघडी काय बदललं चाललं. दिवस मंतरलेले फार शोषणीय आहे. म्हणजे हे 82 वर्षाचे आहेत, त्यांचा उल्लेख पहिला करा. अप्पा मला त्यावेळेस एक असं होत होतं की रस्त्यावर शिवसेनेचा बोर्ड पडला, महाराष्ट्र बंद, कोणाशी टाप होत नव्हती हो. मी आता तुम्हाला काय माहिती, बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्या न सांगण्यासारख्या आहेत, पण तरी पण मी सांगतो तुम्हाला. आमच्या शाखेमध्ये पहिली शाखा मुंबईमधली भोईवाडा, त्याचा वार्ड क्रमांक 47 होता. परळ भोईवाडा. आणि त्या टायमाला डॉक्टर नाईक म्हणून आमचे शाखा प्रमुख होते.
त्यांच्यावरती खुनी हल्ला झाला शिरोडकरच्या गल्लीमध्ये. आता शिरोडकर म्हणजे परळमध्ये शिरोडकर हायस्कूल फेमस आहे. हां, त्या गल्लीमध्ये त्यांच्यावरती खुनी हल्ला झाला. त्याच्यानंतर एक गणू टेलर म्हणून त्यांना शाखा प्रमुख बाळासाहेब म्हणाले तुम्ही बना. त्याच्यानंतर त्यांना देखील जमलं नाही. बाळासाहेब नेहमी आले की रामाच्या देवळात बसायचे भोयवाड्यामध्ये, तिकडे भोईवाड्यामध्ये. भोयवाड्यामध्ये पण भारतीय बैठक. अच्छा, खाली 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 जमिनीवरती. काय काळ असेल तरी तो तो मला वाटतं 67 68चा काळ, 68-70चा काळ होता. 68-70चा काळ. आणि अशा अवस्थेत बाळासाहेब म्हणाले आता काय करताय, शाखा बंद करू का, मला विचारलं. म्हटलं तो तुमचा प्रश्न आहे, माझा प्रश्न आहे ना. मग माझं ऐका तुम्ही. तुम्ही शाखा प्रमुख उद्या या सेनाभवनमध्ये या आणि तुमचं ओळखपत्र घेऊन जा. बरं. मी शाखा प्रमुख झाल्यानंतर मी आता काही जास्त तुम्हाला सांगत नाही, बराच वेळ लागेल सांगायला. मी पण तुरुंगवास तुम्ही तुरुंगवास भोगलेला आहे. मी पोलीस कस्टडी, ह्या पोलीस कस्टडीमध्ये सगळे जेल कसे आहेत ते माहिती आहेत. 15-15, 20-20 दिवस राहून आलो आहे. पण एवढंच की आम्ही चोरी, लांडी लबाडी किंवा अशा कुठेही नाही. आणि मी रिझर्व्ह बँकेत नोकरी करत होतो. मी रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरी करत होतो. पण मला ज्या वेळेला पोलिसांनी पकडलं त्या वेळेला मी खोटा पत्ता द्यायचो. मी झोपडपट्टीमध्ये राहतो, गाडी येते झोपडपट्टीमध्ये राहतो आणि मी कोहिनूरच्या गल्लीमध्ये भाजी विकतो. अरे हा माझा पत्ता असायचा. त्याच्यामुळे माझ्यावरती कुठली केस झाली नाही, काय नाही. पण अशा एक वाक्य तुम्ही महत्त्वाचं बोललात, मी काही चोरी लांडे लबड्या करून मी काही माझ्यावर नाही. केसेस झाल्या नाहीत. आम्ही शिवसेनेसाठी, संघटनेसाठी आम्ही केसेस पत्करल्या, आम्ही तुरुंगवास पत्करला. आजही शिवसैनिक झटतायत. काय आजही समजा उद्या जर कुठलं आंदोलन झालं ना तर त्या आंदोलनामध्ये काय करायचं काय नाही करायचं नाही हे सगळे गुण 1, 2, 3 हे गुप्ते साहेब, हे विलास गुप्ते हे स्टेट बँकेत होते. स्थानिक लोकाधिकार स्थानिक लोकाधिकार वी आर द फाउंडर. हे रिझर्व्ह बँक दुसरे, रिझर्व्ह फाउंडर आम्ही रिझर्व्ह बँकेतले. स्टेट बँक, त्याच्यानंतर स्टेट बँक, मयेकर काका तुम्ही? बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडिया. आयकर विभाग स्थानिक लोकाधिकार. अरे वा. समितीचे कार्यकर्ते. मी BST मध्ये सगळ्यात जास्त मताने निवडणूक झाली नारायण राणे. तर आजही तरुण आहात तुम्ही, यांच्यात सामील होऊ नका. माझं वय आता 67 आहे. तरी पण सांगतो, कोण सांगेल 67 आहे? 67 वय. असं. आणि शिवसेनेचं पहिलं आंदोलन जे झालं ते कोकणामध्ये. आता तुम्ही कोकणातले नाही आहेत ना? आम्ही पूर्ण महाराष्ट्राचे